तुम्ही जरा थोडे साईडला व्हा, कॅमेरावाला थोडे बाजून जाता, कॅमेऱ्याचा फोटो खूप झाला. चला बंद करा मोबाईलची गरज नाही, बंद करा. तुम्ही तिकडले मागावा, आमच्या बहिणी बसल्या, लाडक्या बहिणी. तुम्ही जरा मधले कॅमेराला बंद करून टाका, बसा खाली, बसा बसा बसा. ते राहू द्या, मी निवेदन घेतो, आता निवेदन घेणार आहे मी. हो चष्म्यावाले भाऊ, वर येऊन जाणार तर खाली जा, वर या ना. भारत माता की. प्रवीण भाऊचा वाढदिवस आहे, अचलपूर मतदारसंघात आलो आहे, मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहे, त्यांना काय सांगू, असा आवाज आहे म्हणून. भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. श्रीराम, जय जय श्रीराम. हर 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 हर. आता गेला मुंबईला आवाज. या कार्यक्रमाला उपस्थित माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सरकारमध्ये आमच्या राज्यसभेमध्ये अत्यंत महत्त्वाचं या महाराष्ट्राच्या विकासाचं, विदर्भाच्या विकासाचं, अमरावतीच्या विकासाचं संपूर्ण कथन राज्यसभेमध्ये करून आपल्या अमरावतीला न्याय देण्याकरता काम करणारे माननीय अनिल बोंडेजी मागच्या 5 वर्षात माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारमध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलं आणि संसदेमध्ये संसदपटू म्हणून ज्यांनी चांगला उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला, असे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या माननीय नवनीत राणाजी, या ठिकाणी उपस्थित माननीय आपले सर्वच उपस्थित पदाधिकारी, माननीय राजेश भाऊ वानखेडे आलेत का, माननीय या ठिकाणी उपस्थित आपले सर्व प्रमोद भाऊ कोरडेजी, कुंदन यादवजी, रुपाई ढेपे, विशालजी काकड, रमेशजी मालखेडे, हर्षलजी धुळे, आनंदजी अहिर, रमेशजी तायवाडे, समीरजी हावरे, सुरेशजी रसे, नैनाताई जोशी, वनश्रीताई देशपांडे, वनिताताई धर्मा, रमेश काका मळदे, अशोक काका बनसोड, श्यामरावजी डफरे, मनीषजी वर्मा, पन्नालालजी अग्रवाल, मनोहररावजी गेडवानी, डॉक्टर विजय रोम, कमलजी अग्रवाल, जीवतरामजी दौलतानी, ओमप्रकाशजी बोहरा, शरदजी अजयने, प्रभूजी जवंजाळ, अभयजी माथने, सुनीलजी खांजोळे, अजयजी अग्रवाल, विजयजी वडनेरकर, मनीषजी अग्रवाल, रवींद्रजी गवई, उपेशजी बछले, बाळासाहेब सोनार. या ठिकाणी माझ्यासोबत नागपूरचे जिल्हाध्यक्ष जे माझ्यासोबत आले आहेत ते माननीय सुधाकरराव कोळेजी, ते माजी आमदार आहेत. या व्यासपीठावर आमचे शेखर भोयर आहेत, अनेक मान्यवर आहेत, आपल्या शिंदेताई आहेत, अनेक मान्यवरांचे नाव सुटलेले आहेत. मला 2:30 वाजता पुन्हा वरुड आणि वरुडवरनं काटोल, काटोलवरनं नागपूर, 6 वाजताच्या आत पुन्हा माझं हेलिकॉप्टर उतरणार नाही. खरं तर 6 वाजताच उतरावं लागतं, नंतर उतरता येत नाही. खरं तर आज या ठिकाणी प्रवीण भाऊ तायडेंचा वाढदिवस आहे आणि प्रवीण भाऊ तायडेचा वाढदिवस साजरा करताना आपण आज पहलगाममध्ये झालेल्या दुःखद घटना, जो भ्याड हल्ला, आपले या देशाचे पर्यटक पहलगामला गेल्यानंतर तुम्ही आठवा, आपला एक परिवार आहे, त्या परिवारात लहान लहान मुलं आहे, आपला भाऊ आहे, आपली बहीण आहे, आपली आई आहे. न अशा वेळी पहलगाममध्ये आपण आपले दिवस, जे सुट्टीचे दिवस आहे, ते या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आतंकवादी येतात, दहशतवादी येतात, आपल्या आईसमोर, आपल्या मुलासमोर विचारतात तू हिंदू आहे का मुसलमान आहे, आणि धर्म विचारून हिंदू आहे म्हणून लहान लहान पोरासमोर, आपल्या आईसमोर, आपल्या पत्नीसमोर बेछूट गोळीबार करून त्याचा जीव घेतात. ती घटना बघा काय झालं असेल त्या आईवडिलाचं.
त्या मुलांचं, त्या बहिणीचं. आणि खऱ्या अर्थाने हा भ्याड हल्ला आपल्या देशावर करण्याचा प्रयत्न, आपल्या 140 कोटी भारतीयाचं हृदय दुखवणारा प्रयत्न ज्या पाकिस्ताननी केला, त्या पाकिस्तानला सोडणार नाही अशी भूमिका माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि माननीय मोदीजींनी तुमच्या सर्वांचे 140 कोटी भारतीयाच्या साक्षीने सांगितलं आणि ते करून दाखवलं. अजून भरपूर बाकी आहे, ते करतील. आज पाकिस्तानला 30 तारखेच्या जेवढे पाकिस्तानी या देशामध्ये राहतात, पाकिस्तान जिंकला की झेंडे फडकवतात पाकिस्तानचे. पाकिस्तान क्रिकेट जिंकला तर फटाके फोडतात. अशा पाकिस्तानातल्या या देशातनं हाकलून लावण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं. खऱ्या अर्थाने यांना या देशाच्या बाहेर काम माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी केलेलं आहे आणि सांगितलं आहे. आता एखादा लपून छपून बसला असेल, त्यांनी चालले जा, नाही तर 3 वर्ष तुरुंगात जावं लागेल, 10 लाख रुपयाची शिक्षा होईल. आता या ठिकाणी या देशामध्ये कोणी पाकिस्तानी राहणार नाही असा निर्णय माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केला. एवढंच नाही तर माननीय मोदीजींनी या देशातला अत्यंत महत्त्वाचा करार, सिंधू करार, ज्या कराराने सिंधू नदी या देशातनं उगम होतो, पण या सिंधू नदीचं पाणी 80% पाकिस्तान उचलतं. आता मोदीजींनी असं म्हटलं, सिंधू करार रद्द, पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला 80% पाणी जे सिंधू नदीचे जातं ते पाणी बंद. उपाशी मरा, कसेही मरा, आम्हाला माहीत नाही, तसेही पाकिस्तानमध्ये 20% लोकांना एक टाइम जेवणच भेटतं, 2 टाइम जेवण भेटत नाही, इतकी हालत खराब आहे. आता तर माननीय मोदीजींनी सांगितलं, आता तुम्हाला पाणी मिळणार नाही, भारत देशातलं पाणी तुम्हाला देऊ देणार नाही, असा निर्णय माननीय मोदीजींनी घेतला. कारण मोदीजींनी सांगितलं, एक है तो, काय म्हटलं मोदीजींनी, एक है तो सेफ आहे. बंधू भगिनींनो, उद्याच्या काळामध्ये आपला देश विकसित भारताकडे चालला आहे. विकसित भारताचा संकल्प माननीय मोदीजींनी केलाय. विकसित भारताला 2047 मध्ये जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केला. आणि काल तर बघा, स्वातंत्र्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिली, त्या घटनेमध्ये एवढंच तरतूद होती. घटनेच्या मूळ ढाच्यामध्ये एवढीच तरतूद होती, या देशामध्ये फक्त शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब म्हणजे आदिवासी आणि मागासवर्गीय शेड्यूल कास्ट या लोकांची जनगणना करायची, इतर लोकांची जनगणना करायची नाही. SC ST एवढंच मोजायचं आणि बाकी इतर मोजायचे. अशीच जनगणना चालली. 1948 पासून हा संपूर्ण देश मागणी करायचा, 18 पगड जाती OBC समाज मागणी करायचा का या देशाची जनगणना जातीच्या आधारावर झाली पाहिजे. या देशामध्ये कुठले कुठले समाज त्या ठिकाणी किती किती आहे हे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. कारण जेव्हा समाजाची जनगणना होते, समाजाला जो आर्थिक दुर्बल आहे त्या व्यक्तीला न्याय मिळण्याकरता एक मोठा प्लॅटफॉर्म तयार होतो. आज गरीब माणूस गरीब होत चाललाय, श्रीमंत माणूस श्रीमंत होत चाललाय. गरिबाची गरिबी दूर करायची असेल तर आर्थिक सर्वेक्षण आणि सामाजिक सर्वेक्षण झालं पाहिजे. जोपर्यंत सामाजिक सर्वेक्षण होत नाही आणि त्याचं आर्थिक सर्वेक्षण होत नाही, तोपर्यंत त्याची गरिबी सरकारला कळणार नाही. आणि म्हणून प्रवीण भाऊ, आजच्या वाढदिवसाचं खरं गिफ्ट काय, माननीय प्रधानमंत्री मोदयांनी काल या देशामध्ये 1948 65 वर्ष पार्टी सरकार चालवलं. यांनी लोकाला चुत्या बनवलं, लोकांचे मतं घेतले, सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे राजकारण काँग्रेस पार्टीने केलं. पण कधी विचार केला नाही. इंदिरा गांधी जी होत्या त्यांनी विचार केला नाही, मनमोहन सिंग होते त्यांनी विचार केला नाही, राजीव गांधी होते त्यांनी विचार केला नाही, पंतप्रधान नेहरूजी पासून कोणी विचार केला नाही. पण माननीय पंतप्रधान मोदीजींनी विचार केला. आता या देशामध्ये 2027 पर्यंत संपूर्ण जातीची जनगणना होणार आहे. संपूर्ण जातीची जनगणना देशामध्ये होणार आहे. हा निर्णय माननीय मोदीजींनी घेतला आहे. काल राहुल गांधी म्हटला केव्हा होणार आहे, ज्यांनी 70 वर्ष केलं नाही ते म्हणते केव्हा होणार आहे. 2027 जनगणना होणार आहे, हे सर्वांनाच माहिती आहे.
मी राहुल गांधीला म्हटलं, राहुल गांधी तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणाजीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही खोटा प्रचार केला. तुम्ही लोकांना सांगितलं की आम्ही जातीची जनगणना करण्यासाठी आमचं सरकार आणा. सरकार होतं, जातीची जनगणना केली नाही. आज माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी दिलेला शब्द पूर्ण केला आणि आज बघा, मी तर राहुल गांधीला असं म्हटलं, आज असं म्हटलं, जर तुमच्यात हिंमत असेल ना मोदींचं अभिनंदन करण्याची, तर देशामध्ये काँग्रेसचं अधिवेशन घ्या, देशाचं काँग्रेस पार्टीचं अधिवेशन घ्या. त्या काँग्रेस पार्टीच्या अधिवेशनामध्ये मोदीच्या अभिनंदनाचा प्रस्ताव तुम्ही पारित करा. हिंमत असेल तर करून दाखवा, हिंमत असेल तर करून दाखवा. खऱ्या अर्थाने मोदीजींनी आज सामाजिक विचार घेतलाय. मोदीजींनी त्या ठिकाणी आपल्या देशाला मजबूत करण्याकरता, सर्व समाजाला न्याय देण्याकरता 18 पगड जाती, 12 बोलतेदार, 3260 जातीचा ओबीसी समाज, या देशामध्ये 800च्या आतमध्ये शेड्यूल ट्राईब आहे जाती, या देशामध्ये 1260च्या वर शेड्यूल कास्ट जाती आहे, पण या देशामध्ये 3250च्या वर ओबीसी जाती आहे. पण आतापर्यंत कोणी ओबीसीच्या सर्वेक्षणाचा विचार केला नाही. ओबीसी आयुक्त मोदीजींनी दिला, पण ओबीसी समाजाला खऱ्या अर्थाने आज जनगणना, मराठा असो ओबीसी असो, या देशातल्या सर्व समाजाची जनगणना आज या ठिकाणी होणार आहे. मग प्रवीण भाऊ तायडेच्या या जन्मदिवसानिमित्त माननीय प्रधानमंत्री मोदी यांचं टाळ्या वाजून आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. आणि मी निर्णय घेतलेला आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून या महाराष्ट्रातल्या 186 बूथवर, या महाराष्ट्रातल्या आपल्या भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतलेला आहे, 1,186 बूथवर भारतीय जनता पार्टी अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करेल. 1,186 बूथवर तुम्ही इथनं गेल्यानंतर माननीय प्रधानमंत्री मोदींचं आम्ही अभिनंदन करतो आहे. जातनीय जनगणना माननीय मोदीजींनी मान्य केल्यामुळं हा ठराव आपल्याला प्रत्येक बूथवर करायचा आहे. आणि एवढंच करायचं नाही आहे, तर मी माननीय जयकुमार गोरेजींना विनंती केली आहे, आमच्या मंत्र्यांना, की या महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन माननीय प्रधानमंत्री मोदी यांच्या अभिनंदनाचे ठराव ग्रामसभेमध्ये मंजूर केले पाहिजे. कारण ही गावातल्या गरीब माणसाची मागणी होती, या गावाच्या गरीब माणसाची मागणी होती. नगरपालिका महानगरपालिकेमध्ये ठराव झाला पाहिजे. माननीय प्रधानमंत्र्यांनी 140 कोटी भारतीयाचा संकल्प त्या ठिकाणी पूर्ण केला आणि त्या ठिकाणी आज या ठिकाणी संपूर्ण देशाला एक नवी दिशा दिली. 2029 मध्ये तर आमच्या लाडक्या बहिणींना 33% खासदार व्हायचा आहे. आता 563 पैकी 565 पैकी आता पुढच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी 33% खासदार होणार आहे. मोदीजींनी मातृवंदन त्या ठिकाणी बिल आणले, मोदीजींनी मातृवंदनाला नमस्कार केला. या ठिकाणी मोदीजींनी त्या ठिकाणी अनेक बिल, आणि विधानसभेत भाऊ, आता प्रवीण भाऊ, विधानसभेत आता आमच्या 288 पैकी 125 महिला असणार आहे. अचलपणे काय मला माहिती नाही, बहिणीकडे लक्ष द्यावं लागेल जरा. 125 महिला आमदार होणार आहेत 2029 मध्ये. 200च्या वर महिला खासदार असणार आहे लोकसभेमध्ये. आता नवनीत राणाजी तर आपल्या ओपन मध्ये निवडून आल्या, शेड्यूल कास्ट मध्ये, पण आता तर या देशामध्ये 200च्या वर महिला खासदार होणार आहे. आणि या देशाला 140 कोटी भारतीयाचं रक्षण करण्याकरता, तुमच्या जीवाचं रक्षण करण्याकरता, तुमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी ही सरकारवर आहे. खऱ्या अर्थाने आज प्रवीण भाऊ तायडेचा वाढदिवसाकरता मी का आलो, खरं तर आज फार दुःखाची गोष्ट आहे. काल रात्री आपले आंबेडकरजी, रामदास आंबेडकरजी, ज्यांनी माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्याच्या जीवनावर ज्यांचा काही ना काही कर्ज आहे, ज्या व्यक्तीने आपलं घरदार सोडून संपूर्ण एका प्रवासी कार्यकर्त्यासारखं जीवन दिलं, बूथ अध्यक्षापासून तर खासदारापर्यंत लोक घडवलीत, अशा एक अत्यंत देवदुर्लभ कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. मी 9:30ला 10 वाजताच बरोबर हेलिकॉप्टर तयार ठेवलं आणि इथे येणार होतो, पण शेवटी अंत्येष्टी केल्याशिवाय निघू शकत नव्हतं. मी सांगितलं की प्रवीण भाऊ तायडे येणार होते, पण ते येऊ शकले नाही, कारण तिथे एक समाधान शिबिर आहे, त्या ठिकाणी अपंग लोकांना त्या ठिकाणी साहित्य वाटप करायचं आहे, काही सामाजिक कार्यक्रम ठेवले आहे. आज रात्री आम्ही जाऊ, प्रवीण भाऊ जातील, मी जाणार आहे पुन्हा, मी अंत्येष्टी करून आलो आहे. पण खऱ्या अर्थाने
एक अत्यंत सामाजिक चळवळीमधला भारतीय जनता पार्टीच्या जनसंघापासून काम करणारा कार्यकर्ता आज आपल्यामध्ये नाही, याचं फार मोठं दुःख भारतीय जनता पार्टीच्या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या परिवाराला आहे। असा कुठलाही परिवार नाही या महाराष्ट्रातला विदर्भातला ज्यांच्या मनात रामदास आंबेडकरची गेल्याची अस्वस्थता आहे आणि त्यामध्ये वाढदिवस साजरा करतोय। वाढदिवस साजरा याच्याकरता करत नाही आहे की प्रवीण भाऊला मोठे हार दिले, पुष्पगुच्छ दिले, हे दिले। त्या प्रत्येक हाराच्या प्रत्येक फुलामध्ये पाकळीमध्ये अपेक्षा आहे, भावना आहेत। आपण एखाद्याचा सत्कार करतो, हा सत्कार काही फुला हाराचा नसतो, त्या प्रत्येक फुलामध्ये प्रत्येक पाकळीमध्ये भावना आहे। आणि मला विश्वास आहे की मी सुद्धा 22 वर्ष झाले विधानमंडळात आहे, 23 वर्ष सुरू झालं मला, 2004 पासून विधानमंडळात आहे, 10 वर्ष जिल्हा परिषदमध्ये होतो। मी जेव्हा 2004 मध्ये विधानमंडळात गेलो, 3 वर्ष मला मंत्रालयाची 7 मजल्याची बिल्डिंग आणि 288 आमदार बसून त्या ठिकाणी आपल्या विधानसभेमधल्या समस्या मांडण्याकरता जेव्हा अधिवेशन चालू होतं तेव्हाची ती गोल इमारत विधानमंडळाची, त्या विधानमंडळाच्या गोल इमारतीमध्ये 3 वर्ष मला काही समजलं नाही। 7 मजल्याच्या बिल्डिंगमध्ये मलाच काही समजलं नाही, पण मला अभिमान या गोष्टीचा आहे। तुमच्यासमोर प्रवीण भाऊ, तुम्ही इथं वाढदिवस आहे म्हणून तारीफ करत नाही, पण मला अभिमान आहे ज्या दिवशी प्रवीण भाऊ निवडून आले त्या दिवशी पहिल्या दिवशी मंत्रालयाचे 7 मजले सर्व कक्ष अधिकाऱ्यापर्यंत जाऊन आपल्या अचलपूर मतदारसंघाच्या राहिलेल्या समस्याबद्दल त्या ठिकाणी चर्चा करण्याकरता रात्रंदिवस सुरू केलं। एवढंच नाही, या अधिवेशनामध्ये मार्चच्या अधिवेशनामध्ये बजेट अधिवेशनामध्ये प्रवीण भाऊंनी आपल्या मतदारसंघाचे संपूर्ण प्रश्न जे 20 वर्ष या भागातल्या आमदारांनी मांडले नाही, संपूर्ण प्रश्न विधानमंडळात मांडण्याचं काम माननीय प्रवीण भाऊंनी केलं। खऱ्या अर्थाने नौटंकी वेगळी असतं, आरोप प्रत्यारोप वेगळे असतात, पण या विधानमंडळामध्ये खऱ्या अर्थाने एक योग्य वकील म्हणून काम करावं लागतं। जसं कोर्टामध्ये एक वकील लागतं आपल्याला कोर्टासमोर बाजू मांडण्याकरता, तसं 3 लाख 5 लाख मतदारसंघात जनतेचा हा मतदारसंघ, या मतदारसंघाच्या समस्या मांडण्याकरता विधानमंडळात वकील लागतो। तो वकील आमदार असतो, तो आहे वकील आपले। आणि हे वकील म्हणून कोण काम करतात आहे तर आपले प्रवीण भाऊ तायडे काम करतात आहे। राहू दे ना थोडं, अरे बस ना बाबू, तू बस, अरे बस तू। प्रवीण भाऊ तायडे त्या ठिकाणी काम करतात आहे, बसा बसा बसा, ते काय नाही आपसातलं आहे। अरे जाऊ दे ना भाऊ, बीपी नको वाढू, अरे तुझा बीपी नको वाढू, राहू दे। खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी मला अभिमान आहे की प्रवीण भाऊ तायडे सारखा एक चांगला आमदार, मला हे माहिती आहे या ठिकाणी डॉक्टर अनिल बोंडे जिल्हाध्यक्ष आहे, माननीय अनिल बोंडे जिल्हाध्यक्ष आहे। माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, तिकडे जाऊ दे, सोडा ना। हो टोपीवाले भाऊ, तुम्ही बसा, तिकडे नका जाऊ, तुम्ही अगरबत्ती नका लावायला लावू तिकडे। आवारे भाऊ, मला या गोष्टीचा अभिमान आहे। 2 वर्षापूर्वी जेव्हा प्रवीणला आम्ही बसलो, डॉक्टर अनिल बोंडे यांनी विचार केला की कोणाकोणाला विधानसभेचा निवडणूक प्रमुख केलं पाहिजे। मला अनिल बोंडे म्हटले विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणजे काय आहे? मी म्हटलं त्यांना विधानसभेत कामाला लावायचं आणि त्यांना निवडणूक प्रमुख म्हणून काम करायचं आहे आणि त्यामध्ये जर उत्कृष्ट काम केलं तर तिकीट मिळणार आहे। मला अभिमान आहे ज्या दिवशी प्रवीण भाऊला विधानसभेचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी निवडणूक प्रमुख म्हणून जाहीर केलं, निवडणूक प्रमुख म्हणून जाहीर झाले, पण त्यांनी निवडणूक प्रमुख म्हणून काम करताना तिकीट कुणालाही मिळो, मी विधानसभेचा निवडणूक प्रमुख राहील। आणि या ठिकाणी या 25 वर्षापासून या मतदारसंघावर ज्या पद्धतीने एक मोगलशाही सुरू आहे, ज्या पद्धतीने या ठिकाणी दडपशाही सुरू आहे, ही दडपशाही मोगलशाही तोडून काढल्याशिवाय राहणार नाही, हा प्रवीण तायडेंनी 2.5 वर्षापूर्वी मला शब्द दिला। आणि मला अभिमान आहे की ज्या दिवशी प्रवीणला तिकीट दिलं, माननीय मोदीजी समोर जेव्हा आम्ही प्रेझेंटेशन केलं, अनिल बोंडेजी एका मतदारसंघाचं आमच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डासमोर आम्ही गेलो, माननीय प्रधानमंत्री मोदी समोर मांडलं, आपल्या पार्लमेंटरी बोर्ड अमित भाई समोर मांडलं, माननीय देवेंद्रजी मी दोघांनी त्या ठिकाणी शेवटी आम्हाला आमच्या पक्षासमोर मांडावं लागतं, मोदींच्या CEC समोर मांडावं लागतं, अमित भाई समोर मांडावं लागतं, कोणता कार्यकर्ता कसा निवडून येऊ शकतो।
जेव्हा अचलपूर मतदारसंघाचं गणित मांडलं तेव्हा स्वतः अमित भाईच्या सर्वेमध्ये प्रवीण तायडेलाच निवडणूक लढवावी असा त्या ठिकाणी सर्वेक्षण आलं आणि माननीय अमित भाईंनी माननीय मोदीजींनी आमच्या देवेंद्रजींनी आणि नवनीत राणाजी खासदार होते आमच्या सर्व व्यासपीठावरच्या नेत्यांनी एकमुखी काही लोक लढले निवडणूक काही लोक समजले नाही पण प्रवीण तायडे नक्की यावेळी कुस्ती जिंकणार आहे असा त्या ठिकाणी त्याचा सर्वे रिपोर्ट आला। मधात थोडं गणित बिघडल्यासारखं वाटलं निवडणुकीच्या काळात प्रवीण मला वाटलं की थोडी जाते का पण म्हटलं आता एक शेवटचा दणका देऊनच टाकायचा। मी माननीय योगीजींना विनंती केली आणि ज्या दिवशी योगीजींची सभा प्रवीण भाऊ झाली त्या दिवशी तुमचा विजय पक्का झाला होता। तर योगीजींनी म्हटलं होतं योगीजींनी काय म्हटलं होतं आणि मोदीजींनी काय म्हटलं होतं अमरावतीमध्ये अचलपूरच्या जनतेला मी नतमस्तक होतो कार्यकर्त्यासमोर तुम्हाला सर्वांना हात जोडून तुमचे आभार मानतो पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला नतमस्तक होतो अमरावतीच्या अचलपूरच्या संपूर्ण जनतेच्या मतदाराच्या पाया पडून आशीर्वाद या ठिकाणी तुमचे आभार मानतो। मी मोदीजींचं आणि योगीजींचं म्हणणं ऐकलं आणि विकसित महाराष्ट्राकरता देवेंद्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून प्रवीण तायडेला निवडून दिलं। त्या अर्थाने विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीसांनी केला आहे। एकीकडे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प मी तुम्हाला दाव्याने सांगतो एकीकडे मोदीजी विकसित भारत करतील आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी विकसित महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही आणि विकसित महाराष्ट्रासोबत विकसित अमरावतीचाही निर्णय झाला। पहिलं विमान अमरावतीला उतरलं आता अमरावतीला विमानतळ सुरू झालं पहिलं आता दिल्ली जोडणार आहोत पुणे जोडणार आहोत हैदराबाद जोडणार आहोत एवढंच नाही तर शकुंतला एक्सप्रेस जोडणार आहोत एवढंच नाही तर अचलपूरचा रोड आम्ही करणार आहोत एवढंच नाही तर पुढच्या 15 दिवसाच्या आतमध्ये मी स्वतः दिल्ली मी मंत्री महोदयाकडे लावील फिनले मिलची बैठक मी स्वतः मंत्रिमंडळाकडे मंत्री महोदय लावील। आज माहित नाही आज 1 मे महाराष्ट्र दिवस आहे कामगार दिवस आहे कामगारची शक्ती पाठीशी आहे प्रवीण भाऊ सारखी आहे प्रवीण भाऊच्या मागे आपण ताकद उभी केली आहे। आता माझी जबाबदारी आहे म्हणून पालक माझी जबाबदारी आहे की प्रवीणनी दिलेल्या एक आश्वासन पूर्ण करण्याची माझी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची। माननीय प्रवीणनी आश्वासन निवडणुकीच्या वेळेस दिले ती संपूर्ण पूर्ण करण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे। मोदींचं एक इंजिन आहे देवेंद्रचं दुसरं इंजिन आहे मागून तिसरं एकटा इंजिन माझं आहे उरलं सुरलं नवनीत राणा आणि अनिल बोंडेजी एवढे बसले आहेत डबे त्यामुळे गाडी 100च्या स्पीडने चालणार आहे आणि आता या गाड्या कोणी मधात आलं तर ऍक्सिडेंट होणार आहे त्याची काही काळजी करू नका। आता ही गाडी निघाली आहे ही गाडी अचलपूरची एवढ्या स्पीड निघाली आहे या गाडीमध्ये आता कोणी या गाडीशी छेडछाड करू शकत नाही। विकासाचा संकल्प प्रवीण तायडेंनी केला जे आश्वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते जो कागद तुम्हाला दिला होता घरोघरी जाऊन सांगितलं होतं आमच्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये आम्ही देऊ यस आमचं सरकार आमच्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये देईल कोणी आम्हाला थांबू देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार 2100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही। आम्ही सांगितलं पीक कर्ज माफ होईल आम्ही सांगितलं पीक कर्ज माफ करू आम्ही सांगितलं आहे शेतकऱ्याच्या शेतात दिवसांनी 3 वर्षांनी 12 तास वीज देऊ आणि हे सांगितलं आहे पुढचे 5 वर्ष शेतकऱ्याच्या शेतातलं 1 रुपया इलेक्ट्रिक बिल आम्ही घेणार नाही हे लोकांना आम्ही सांगितलेलं आहे। तुमच्या शेतातलं 1 रुपयाचं वीज बिल तुम्हाला 5 वर्ष विजेचे बिल येणार नाही 3 वर्षांनी दिवसांनी 12 तास वीज शेतकऱ्याच्या शेतामध्ये पांढरा रस्ता असला पाहिजे शेतकऱ्याच्या शेतामध्ये वीज असली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतात पाणी असलं पाहिजे शेतकऱ्याच्या बेरोजगार मुलांना रोजगार असला पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस सरकारची आहे। आणि म्हणून प्रवीण भाऊ काळजी करायची गरज नाही आहे। आम्ही सर्व देवेंद्र फडणवीसजी नितीन गडकरीजींनी मला सांगितलं आहे मी विदर्भातला कुठला रस्ता होईल की मला माहीत नाही
पण अमरावतीपासून तर आपला अचरपूल हा रस्ता झाल्याशिवाय राहणार नाही, मला नितीन गडकरी साहेबांनी आश्वासन दिलं आहे. आणि त्यामुळं काळजी करू नका, तुम्ही जे जे काही कामं सांगाल त्या कामाचं गिफ्ट तुम्हाला देण्याकरता मी स्वतः वाढदिवसा दिवशी आलो आहे. आणि तसंही मला गरज पडणार नाही. प्रवीण भाऊ जेवढा कलाकार आहे तो आपला अमरावतीच्या मराठी भाषेमध्ये मंत्रालयावर कब्जा केलेला आहे. अमरावतीची मराठी भाषा पाहिली ना तुम्ही? आता आपली वऱ्हाडी भाषा, आपल्या वऱ्हाडी भाषेचा एवढा कब्जा आता मंत्रालयावर आहे, कारण अमरावती हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मामाचं गाव आहे. आणि तिथला आमदार जर मंत्रालयात गेल्यावर कुणाची हिंमत आहे का सांगा बरं तुम्ही? चंद्रशेखर बावनकुळेची गरज प्रवीणला नाही आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांची नाही आहे. एकटाच एवढा कलाकार आहे, एकटाच एवढा कलाकार आहे. मला तर वाटतं मंत्रालयामध्ये मंत्रालयाची तिजोरी खाली करण्याकरता सर्वात डाकू म्हणून नाव कोणाचं येईल तर प्रवीण तायडेचं येईल. इतकं काम, मला अभिमान आहे की 3 महिन्यात 4 महिन्यामध्ये एवढं काम उभं होऊ शकतं मंत्रालयात, त्या ठिकाणी समजू शकतं, विधानमंडळ समजतं. मला 3-3 वर्ष लागले आम्हाला. पण तुम्ही या ठिकाणी प्रवीण भाऊ ज्या पद्धतीनं काम केलं आहे, मी खऱ्या अर्थाने आपला या राज्याचा अध्यक्ष म्हणून, आणि मी परवाही आता ठरवलं आहे, एक पहिलं सर्वेक्षण आलं प्रत्येक 3 महिन्यात आमदाराचा, मी भारतीय जनता पार्टीने प्रत्येक 3 महिन्यामध्ये आमदारांनी काय काय केलं याचं सर्वेक्षण सुरू केलं आहे. सर्वेक्षण आम्ही सुरू केलं. नवीन आलेले आमदार कुठपर्यंत काम करतात आहे, जुने आमदार कुठपर्यंत काम करतात आहे. मला अभिमान आहे पक्षाचा अध्यक्ष म्हणून. आज ते मी तुम्हाला सांगू शकतो की महाराष्ट्राच्या विधानमंडळात 288 आमदार आहे, भाजपाचे 132 आमदार आहे. 132 आमदाराचा जेव्हा पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी सर्वेक्षण करतो तर पहिल्या 25 आमदारामध्ये प्रवीण तायडेसारखा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करण्याकरता काम करत आहे. आणि त्यामुळं प्रवीणने सांगितलं 25 वर्ष नाही, विकसित भारताचा संकल्प 2047 पर्यंत मोदीजींनी केला आहे. आणि त्यामुळं काळजी करू नका, जे जे काही विकासाचे स्वप्न या भागाचे असतील ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. मी तुम्हाला वचन देतो, मी जरी नागपूरला राहत असेल, जेवढा न्याय नागपूरचा पालकमंत्री म्हणून नागपूरला मिळेल तेवढाच न्याय अमरावतीला मिळेल, तेवढाच न्याय अमरावतीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने प्रवीणजी तुम्हाला मी उदंड आयुष्य लाभो. आई महालक्ष्मी जगदंबा, आई अमरावतीची अंबा माता तुम्हाला प्रचंड अवदंड आयुष्य देव, तुमचं जीवन मंगलमय राहो, कुठली अमंगल घटना या अचलपूरमध्ये घडू नये. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जो संकल्प केला विकासाचा, विकसित अमरावतीचा, विकसित अचलपूरचा, आम्ही सर्व लोक प्रवीण तायडेच्या पाठीशी उभं राहून प्रवीण तायडेंना खऱ्या अर्थाने एक मजबूत नेता आणि असा पैलवान तयार करू प्रवीणला. पुढच्या वेळी जेव्हा प्रवीण फॉर्म भरेल तेव्हा त्याच्या विरोधाची हिंमत कुणाचीच राहणार नाही. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, पुढच्या वेळी जेव्हा प्रवीण फॉर्म भरेल ना, हे जे इथले लोक आहेत ना, एकूण दुसऱ्या मतदारसंघात जातील, या मतदारसंघाला लढू शकत नाही. कारण वऱ्हाडी भाषेतला कणखर आमदार महाराष्ट्राला मिळाला आहे. असा आमदार महाराष्ट्राला मिळाला आहे की आपल्या स्वप्नातला, आपल्या संकल्पातला खऱ्या अर्थाने देव देश धर्माकरता काम करणारा आणि आपल्या भारताला, आपल्या देशाच्या विकासाकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता चांगला काम करणारा एक उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून प्रवीण तायडेच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहा. नवनीत राणाजींनी म्हटलंय खरं आहे, माननीय आमच्या बोंडे साहेबांनी म्हटलं खरं आहे, पुढच्या 2-3 महिन्यामध्ये येणाऱ्या निवडणुका आहेत, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका. 2024 हे नेत्यांचं वर्ष होतं, 2025 आता कार्यकर्त्याचं वर्ष आहे. आणि येणाऱ्या 2025च्या सर्व निवडणुकीमध्ये माझ्या समोर बसलेला कार्यकर्ता निवडून आला पाहिजे, इथलाच सरपंच झाला पाहिजे, इथलाच जिल्हा परिषद मेंबर झाला पाहिजे, इथलाच पंचायत समिती सभापती झाला पाहिजे, इथलाच नगरसेवक झाला पाहिजे. जेवढी ताकद आम्ही प्रवीण तायडेच्या निवडणुकीमध्ये लावली त्यापेक्षा जास्त ताकद कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही लावणार आहोत. आपण याची काळजी करू नका. सर्वांनी प्रवीण भाऊ तायडेच्या मागे प्रचंड ताकद लावा एवढीच विनंती करतो. आणि आता हे जे आहे चिल्लावणारे, मी तुम्हाला सांगतो पुढच्या 2 वर्षांनी या भागात तुम्हाला फिरताना दिसणार नाही. लिहून घ्या माझं म्हणणं. खऱ्या अर्थाने इतका प्रचंड चांगला कार्यकर्ता प्रवीण. मला राहावला गेलं नाही म्हणूनच मी हेलिकॉप्टर मागितलं, देवेंद्रजीची परवानगी घेतली आणि या कार्यक्रमाला आलो. अतिशय देवेंद्रजींनी सांगितलं ते आज प्रधानमंत्री मोदीजी मुंबईमध्ये आहे, माननीय प्रधानमंत्री मोदीजी मुंबईमध्ये आहे, माननीय देवेंद्रजींनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या. मला नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं की माझ्यातर्फे प्रवीणला शुभेच्छा दे आणि हे सांग
की अचल पुढचा रस्ता मी करून देईल असं आश्वासन देण्याकरता माननीय नितीनजींनी सांगितलं. शकुंतला एक्सप्रेस आणि फिनले मिलची बैठक, नवनीत राणाजी तुमची जबाबदारी, बोंडेजी तुमची जबाबदारी. पुढच्या 15 दिवसात आपण तिघही मिळून दिल्लीला ही बैठक लावून या शकुंतला एक्सप्रेस आणि फिनले मिल या दोघांचाही प्रश्न सोडवू. बाकीचे प्रश्न हे महाराष्ट्र सरकारचे आहे, ते प्रवीण आपण सोडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच वचन राज्याचा मंत्री म्हणून आपल्याला देतो, पक्षाचा अध्यक्ष म्हणून देतो आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. काय प्रणय दादा झालं विचार